नमस्कार आजच्या अहिल्यानो. नमस्कार. कंटाळलाय का? खूप वेळ झाला. घराची गृहिणी नवऱ्याची स्वामिनी. घराची गृहिणी नवऱ्याची मी स्वामिनी. वेळ पडली तर मीच वाघिणी. आणि आज आपल्या सर्वांसमोर आरोग्याची गाथा सांगायला आले मी स्वागत तोडकरांची संजीवनी. नमस्कार. आता तरी आवाज येऊ दे. आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे आणि एवढ्या छान अहिल्याबाई होळकर यांची माहिती असेलच तुम्हाला ना. किती धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या आणि या ऐतिहासिक ठिकाणी आजच्या दिवशी मला मार्गदर्शनासाठी बोलवलं. यासाठी खरंच मी खूप म्हणजे मनापासून म्हणजे या गोष्टीसाठी ऍक्च्युली शब्द नसतात खरं तर, कारण आज तुम्हाला पुरस्कार मिळालाय. पण आजच्या दिवशी पुरस्कार मिळणं खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे, कारण खूप दानशूर आणि खूप धडाडीचं व्यक्तिमत्व होतं आपल्या अहिल्याबाई होळकर यांचं. तर सगळ्यांना मी सॉरी म्हणते की खूप लेट झाला. आणि ॲक्च्युली आज एवढ्या मोठ्या व्यक्ती सगळ्या पुरस्कार प्राप्त आहेत इथे. आज ताई खरंच खूप मोठं कार्य आहे त्यांचं ब्युटिशियनमध्ये. खूप सारे ब्युटिशियन्स पण आहेत आणि मेन म्हणजे डॉक्टर्स आहेत. तर मी नेमकं विचार करत होते की मी आज काय बोलू नेमकं एवढ्या सगळ्यांसमोर. तर मी माझं फक्त छोटंसं मत मांडते. काही जणांना पटेल, काही जणांना पटणार नाही. पण खूप तळमळ आहे की खास माझं महिला स्वास्थ्य फाउंडेशन जे आहे ते खास महिलांसाठी आहे. फक्त महिलेसाठी नाही, तर तिने तिचं संपूर्ण कुटुंब कसं व्यवस्थित ठेवावं, कसं त्याचं कुटुंबाची काळजी घ्यावी यासाठी आहे. कारण पुरुषाला एखादा मी उपाय सांगितला तर तो अख्ख्या घराला सांगत नाही बरं का. म्हणजे उदाहरण बघा, मी सांगते की समजा माझं डोकं दुखतं, मी माझ्या नवऱ्याला सांगितलं तर माझा नवरा काय करेल, खिशातली 200 रुपयाची नोट हातात देईल, जावई एकदाची दवाखान्यात जाऊन ये. तुमचं सारखं किरकिर नाही आहे ना, त्यालाही कामं असतात ना. पण बाईला जर मी एखादा उपाय सांगितला, साधासा उपाय आधी सांगते. डोकं जर दुखत असेल, चिमूटभर मीठ फक्त जिभेवर ठेवायचं असतं. साधं मीठ जिभेवर ठेवतात आणि 30 सेकंड डोळे मिटून शांत बसायचं. त्याच्यानंतर साधं पाणी प्यायचं. ज्या सेकंदाला तुम्ही ग्लास खाली ठेवताय तेव्हा तुमचं डोकं दुखायचं थांबतं. हा उपाय जर मी महिलेला सांगितला, कुणाला जरी डोकं दुखलं म्हटलं की लगेच मिठाचा डबा घेऊन जाते, हे घ्या. पण हा मी उपाय पुरुषाला सांगितला तर ते नाही करणार, डॉक्टर खिशातली नोट देणार, जा दवाखान्यात जाऊन ये. म्हणून आम्ही त्यात सगळ्याचा रिसर्च करून महिलेला निवडलंय. आणि महत्वाचं असतं की घर कुटुंब एकत्र ठेवणं. आपल्याला सगळ्यात महत्वाचं मी सांगते, आरोग्य म्हणजे काय असतं? काडेकुडे, गोळ्या औषधं, दवाखाने की अजून काही? आरोग्य म्हणजे असतं ते फक्त तुमचं हसणं, छान प्रसन्न राहणं. हेच म्हणजे आरोग्य असतं, जे आपण करत नाही. कधी हसतो का? कधी स्वतःला हसताना पाहिलंय? हसता येतं ना? हसा म्हटलं तर हसणार नाही, पण टेन्शन घेऊ नका म्हटलं तर टेन्शन घेतात. अनावश्यक विचार करू नका म्हटलं तर बायका अनावश्यक विचार करतात. किती ते टेन्शन असतं आम्हा बायकांना. पुरुषांपेक्षा जास्त टेन्शन बायकांना असतं. टेन्शन कुणाला नसतं, काळजी कोणाला नसते, फ्रस्ट्रेशन कुणाला नसतं, सगळ्यांना होतं. देवदेवतांना सुद्धा टेन्शन होतं. देवदेवता सुद्धा रडले होते. आज आम्हाला, तुम्हाला सगळ्यांना आहे. किती गरीब असू दे, श्रीमंत असू दे, टेन्शन हे प्रत्येकाला असतं. आपापल्या कॅपॅसिटीनुसार ते भोगावं लागतं, प्रत्येकाला असतं. पण आम्हा बायकांना खूप टेन्शन असतं. छोटासा उपाय सांगू का घरगुती? खूप जर टेन्शन आलं असेल, अगदी करता येण्यासारखा घरगुती उपाय मोबाईल प्रत्येकाकडे. आज मी आजीबाईच्या बटव्यातला नाही उपाय सांगत आहे बरं का. हा मोबाईल मधला उपाय सांगते, मम्मीच्या मोबाईल मधला उपाय. खिशातला मोबाईल काढायचा आणि जो स्क्रीन सेव्हरला फोटो लावतो ना आपण आपले छान छान, तिथे नवऱ्याचा फोटो लावायचा. जगातलं एवढं मोठं टेन्शन जर तुम्ही झेलू शकता तर मग ते बाकीचं काय आहे? ह्या जोगला बरं हसायला येतं आपल्याला. आणि ज्याला नवरा टेन्शन वाटत नसेल, नुकतंच लग्न झालं असेल, अजून 4-5 वर्ष थांबा. कुणालाही मनासारखा नवरा मिळत नाही, मला सुद्धा. हा म्हणजे माझा नवरा खूप छान आहे. आता तुम्ही म्हणाल, प्रत्येकाला काय वाटतं माहितीये, हिचं किती छान आहे, तिचं किती छान आहे, हिच्या माझ्यापेक्षा एकच बरं असतं. दुरून डोंगर साजरे असतं. मी आणि आमच्या साहेब नेहमी वेगवेगळ्या टोकाला असतो, नेहमी वेगवेगळ्या. आज ते कोल्हापूरमध्ये, आज मी इथे आहे. मी उद्या मुंबईला चालले, ते पुण्यात येत आहेत. ते उद्या 4 दिवसानंतर मुंबईला येतात, तेव्हा मी परत कोल्हापूरला जाते. आम्ही 2-2 महिने एकमेकाचं तोंड बघत नाही. मग मी का म्हणेल माझ्या नवऱ्याला चांगलं आहे?
हां, ते सोशल वर्क करतात, सगळ्यांना सेवा देतात. मी पण बिझी असते. 2 महिन्यानंतर येतात, खूप छान बोलतात, खूप गोड गोड बोलतात, आठवणी देऊन जातात. पण परत काय? त्यामुळे प्रत्येकाला तुरुंग डोंगर साजरे असतात, पण त्या डोंगरावर गेल्यानंतर कळतं की तिथे काय काय असतं ते. बरोबर ना? बघायचं असेल, उद्या उठल्यानंतर मैत्रिणीला सांगायचं, अगं माझा डावा डोळा खूप दुखतो. ती काय म्हणेल माहितीये? सकाळपासून माझा डावा डोळा दुखतोय म्हटलं तर ती म्हणेल, हां, माझा कालपासून माझे 2-2 डोळे दुखाले, तू काय सांगतीस? करून बघा. तुम्ही एखाद्याला एक दुखणं सांगायला जाता, तो त्याच्यापेक्षा मोठं दुखणं आपल्याला सांगतो. मग त्यापेक्षा आपण सुखी प्राणी आहे ना. त्यामुळे टेन्शन घेणं बंद करा, हसत खेळत राहा. आज खूप ब्युटिशियन सगळे आहेत, लिपस्टिक लावावी, लिपस्टिक मी पण लावली, लिपस्टिक लावावी, पण हसत राहिले. हसल्यानंतर सगळ्यात जास्त चेहरा चांगला दिसतो. फक्त लिपस्टिक लावून ते सारवल्यासारखा चेहरा करून नाही, किंवा मेकअप करून नाही. हसलं पाहिजे. हसल्यानंतर बाईचं सगळ्यात छानसं सौंदर्य हे हसल्यानंतर खुलून दिसतं. त्यामुळे मॅडम, तुमच्या पार्लरमध्ये आल्यानंतर ना खरंच एक बोर्ड लावायचा, मेकअप केला जाईल पण त्यासोबत हसणं ही स्वतःची जबाबदारी आहे आणि छान दिसणं ही स्वतःची जबाबदारी आहे. कितीही छान मेकअप करा, जर सारवल्यासारखं तोंड असं असेल ना, काही मेकअपला व्हॅल्यू राहत नाही. विदाऊट मेकअप जा, पण चेहरा हसरा असेल तर खूप सुंदर दिसते बाई. आमच्या बायकांना जे टेन्शन असतं त्याच्यावरून छानशी गोष्ट सांगते. नवऱ्याशी भांडतात आणि स्टेटस लावतात. काय काय स्टेटस? सगळ्यात पहिला नवऱ्याशी भांडण झाल्यानंतर डीपी गायब होतो. एखाद्या मैत्रिणीचा डीपी गायब झाला की पटकन जाऊन तिचं स्टेटस चेक करायचं. हे दर्द गाणे असतं. काय सांगायला लगेच, म्हणजे गावाला तमाशा, माझं आणि हिचं भांडण झाले, माझं माझ्या नवऱ्याचं भांडण झाले, गावाला तमाशा दाखवून रिकामं. काय झालंय माहित नाही, पण झालंय हे कळतं की नाही. कशाला हवं एवढं? नको त्या गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा मध्यंतरी असं गाडीतून जाताना मी आणि साहेबच होतो, दौऱ्यावर चाललो होतो आणि एक स्टेटस माझ्या, म्हणजे मी जास्त कधी बघत नाही, पण नेमकं मी बघायला आणि एक स्टेटस होतं. काय तर म्हणे, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावचं, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावचं, गळा माझा डोरलं तुझ्या नावचं, हात माझे बांगड्या तुझ्या, पाय माझे पैंजण तुझं, बोटं माझी जोडवी तुझ्या नावची, सगळंच की रे तुझं. मग माझं काय? नवरा काय गावाचा आहे? नवरा तुमचाच आहे ना. मी आपलं म्हटलं कधीतरी मी पण बाई म्हणून जगावं, म्हणून मी पण साहेबांना म्हटलं की मी पण एखादं गाणं म्हणू गाऊ, मी पण असं एखादं स्टेटस लावू. मला त्यांनी सांगितलं, माई तुम्ही माई आहात, बाई म्हणायला जाऊ नका. आणि हे जे म्हणतात ना, कपाळ माझं कुंकू तुझं, आम्ही म्हणतो का खिस्सा माझा आणि पगार तुझा, हे मला साहेबांनी सांगितलं. महिना झाला की आणून देतो ना तुमच्या हातात. पटलं, म्हणजे ठीक आहे, आमच्या बायकांना हे पण सांगावं. नवरा देतो ना, महिन्याच्या महिन्याला आणून देतो पगार, मग तो म्हणतो का खिस्सा माझा आणि पगार तुझा? देतो ना बिचारा आणून. जे कुंकू आपण लावतो भले ते नवऱ्याच्या नावाचं असतं, पण त्याचा उपयोग माहितीये का? कुंकूला आज हल्ली कुंकू लावलं जात नाही आणि लावणं होतही नाही. एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये कुंकू लावणं शक्य नाहीये. टिकली लावतो आपण, पण कुंकू ज्या ठिकाणी, टिकली ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणी करंगीच्या बाजूचं जे बोट आहे, रोज सकाळी उठल्यानंतर 30 सेकंड फक्त, कसं लावायचं कुंकू माहितीये ना पूर्वी बायका, गोल फक्त 30 सेकंड मसाज करा, डोकं दुखायचं थांबतं. यासाठी पूर्वी कुंकू होतं. फक्त 30 सेकंड मसाज करा, त्या ठिकाणी मसाज केल्यानंतर डोकं दुखत नाही. पूर्वी हे अजिबात तक्रारी नव्हत्या. मंगळसूत्र घालतात. पूर्वी बायकांना थायरॉइडचा त्रास होते, आजी किंवा तुमची आई, असे बऱ्याच पूर्वीपासून थायरॉइड कोणाला नव्हते. जेव्हा गळ्यातल्या मंगळसूत्राच्या वाट्या इथे टेकतात ना, तेव्हा थायरॉइडचे त्रास होत नाहीत. आज आम्ही वेगवेगळ्या फॅन्सी काय घालतो, पण हे सगळं विसरून गेलो. हातात बांगड्या असाव्या, त्या काचेच्या असाव्या. हातातल्या काचेच्या बांगड्यांमुळे गर्भाशयातील कुठल्याही तक्रारी जाणवत नाहीत, गर्भाशय व्यवस्थित राहतं. म्हणून हे हल्ली आज आपल्याला सगळे त्रास चालू झाले. खूप जोडवी कशासाठी घालतात? जोड्यांमुळे जे आपले हार्मोन्स इनबॅलन्स होतात. हल्ली मुलींचे सुद्धा हार्मोन्स इनबॅलन्स होतात. पूर्वी मोनोपॉज आला की बायकांचे हार्मोन्स इनबॅलन्स व्हायचे, चंचल होणे, बाकी बरेच बदल व्हायचे. तर ते जोडवी त्याच्यासाठी असते. आणि पैंजणमुळे शरीरातली जी आग असते, म्हणजे उष्णता असते, ती कमी होण्यास मदत होते. हे सगळे आपल्या अलंकाराचे महत्व आहे. आज आम्हाला हल्ली माहित नाही. मी म्हणत नाही तुम्ही कायम हे सगळं घाला, शक्य पण नाही आपल्या याच्यामध्ये कायम घालणं. आठवड्यातले ऍटलिस्ट 3 दिवस तरी तुम्ही हे करू शकता.
साडी. आज फक्त आम्ही साडी नेसून आलोय, पुरस्काराला यायचं आहे, कार्यक्रमाला यायचं आहे म्हणून साडी नेसली जाते. आणि पूर्वी नऊवारी नेसायचे माहिती ना, घट्ट ते कासुटा बांधलेला असायचा, वरून केळ आणि म्हणजे श्वास हल्ली गुदमरेल एवढं ते घट्ट बांधलेलं असायचं. पोटं सुटलेली नव्हती बायकांची. आज बघायलाच नको, कारण त्याला ती कारणं पण होती. आधी आमच्या आया मम्म्या नऊवारीत होत्या, मग साडीत आल्या, मग ड्रेसमध्ये आल्या, हळूहळू हळू सुटत सुटत चालल्या, ड्रेसवरून जीन्समध्ये आल्या, आणि आता अशा सुटल्या आहेत की बघूही नाही बायका कुठून कुठून आणि काय काय सुटल्यात. एवढी परिस्थिती बदलत चालली. पोट जर सुटत असेल, जास्त बऱ्याच जणांचं बसून काम असतं, किंवा नेहमी पीसी समोर असतं, किंवा काही जण टीव्ही समोर असतात, बरंच जर पोट मोठं होत असेल, सुटत असेल, तर दालचिनी माहितीये, घरात दालचिनी आहे. दालचिनीचा छोटासा पोटाच्या पेराला छोटासा तुकडा घ्यायचा आहे. दिवसभर थोडा 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 सगळं, मग खिशात ठेवा, पर्समध्ये ठेवा, थोडा 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 दिवसभर सगळं राहायचं. एक्सरसाइज पाहिजे. जर वजन वाढत असेल, जास्त जाड होत असेल, तर त्याच्यामध्ये जिरे ओव्याचा काढा. जिरा 1 चमचा, पूर्ण 1 चमचा जिरा घ्यायचा आहे. ओवा अगदी 1 ते 2 चिमूट फक्त ओवा, कारण ओव्याने हीट वाढू शकते. जिरे ओव्याचा काढा. पाणी घ्यायचं, 1 ग्लास 1.5 ग्लास पाणी घ्या. कडक उकळवा. त्याचा एक ग्लास करा. 1.5 ग्लास घेतला तर 1 ग्लास करा. कडक उकळवायचं. सकाळी उठल्या उठल्या अनाशापोटी तो काढा आधी प्यायचा, आणि फास्ट फक्त 15 मिनिटं चाला, पण फास्ट चाला. हळूहळू, मैत्रिणींना घेऊन नाही. नाहीतर आम्ही सांगतो हा उपाय. नेक्स्ट टाइम आमच्याकडे परत जेव्हा पेशंट ठिकाणी येतो, आमचं वजन कमी झालं नाही, चालायला गेला. हो, कसं जातात माहितीये चालायला? सोम्या ये ग, गोम्या ये ग, अमुक ये ग, तमुक ये ग, यायचं, जमा करायच्या, आणि निवांत थंडीच्या दिवसात शॉल घ्यायची, कान बांधायचे. आणि मग ती राधिकानं असं असं केलं बाई, मला तर तिच्या सासूचा रागच आला बाई. हे यांच्या सिरियलच्या गप्पा, या गप्पा मारत चालत जातात. कशी यांची वजन कमी होतात? तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल, 8 दिवसाच्या आत फरक दिसायला लागेल. पण तो काढा पिल्यानंतर 15 मिनिटं फास्ट चालायचं आहे. एक तुम्ही 7.5 मिनिटं हवं तर चाला, जावा, 7.5 मिनिटं परत या, पण ते फास्ट व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये 8 दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होईल. पण हे करा. बरेच छोटे छोटे उपाय असतात. म्हणजे आपल्याला, भारताला आयुर्वेद हा असा आहे, किंवा आपल्याला एवढं सगळं निसर्गाने देतो. निसर्ग हा सगळं फ्री देत असतो, पण फुकटच्या वस्तू आम्हाला आवडत नाही. सस्ती चीजों का शौक हम रखते नहीं, असं म्हणणारी हल्लीची आमची मानसिकता झाली. फुकटचं काही नको असतं. खूप छोटे छोटे उपाय असतात, खूप. आज तुम्ही माझ्याकडून काही घ्या अगर नाही घ्या, माझ्या उंचीवर वगैरे जाऊ नका बरं का. छोटा पॅकेट बडा धमाका आहे. हो, नाहीतर म्हणाल ही मला काय सांगते. म्हणून म्हटलं माझ्याकडून आज काही घ्या अगर नाही घ्या, फक्त हिंमत घ्या. आणि मी ज्या टिप्स देते त्या फक्त मी आणि माझं घर 100 वर्ष कसं निरोगी राहील याच्या टिप्स घ्या. आणि घर म्हणजे तुमचं कुटुंब बरं. नाहीतर मी मागच्या एकदा माझ्या लेक्चरमध्ये मी हे वाक्य बोलले होते, मी आणि माझं घर 100 वर्ष कसं निरोगी राहील याच्या टिप्स घ्या. असं जेंट्स लेडीज दोघंही होते त्यावेळेला. सगळं झालं, लेक्चर झालं, जायची वेळ आली आणि दादा म्हटले माई मला तुमच्याशी बोलायचं आहे. ठीक आहे बोला. मला वाटलं एखादी शंका असेल. मी कसं निरोगी राहील मला कळलं, पण माझं घर निरोगी 100 वर्ष कसं राहील? मी सांगितलं की जसं तुम्ही राहणार तसंच घर राहणार. नाही, माझं तर कळलं, पण आता 15 दिवसापूर्वी माझ्या घराची मागची भिंत पडली होती, दिवाळीत बांधायचं म्हणतो, ते 100 वर्ष कसं राहील? तर माझं सगळं लेक्चरवर पाणी फिरलं. हात जोडले, दादा चुकलं माझं. म्हणून मी आधी सांगितलं तुमच्यापैकी आणि कोणतरी उठून मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही आणि तुमचं घर, म्हणजे मी आणि माझं कुटुंब 100 वर्ष कसं निरोगी राहील याच्यासाठी टिप्स घ्या. खूप असतं, अगदी फ्रीमध्ये असतं सगळं. घरातल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतं. आज आजीबाईचा बटवा नाही राहिला घरात, आजीच नाहीये, बटवा कुठून ये, पण घरात मसाल्याचा डबा आहे. प्रत्येक मसाल्याचे उपयोग असतात, सगळ्या गोष्टीचे उपयोग असतात. हे तुम्हाला माहीत असायला हवं. मी सांगितलं, दालचिनीचा उपयोग सांगितला. मोहरी, जिरे मोहरीची फोडणी देतो. मोहरी का वापरतात माहितीये? मोहरीने स्किन प्रॉब्लेम दूर होतात. जिऱ्याने गोठा साफ होण्यास मदत होते. बरेच असं जेव्हा तुम्हाला ऍसिडिटी होते, अपचन होतं, तेव्हा आम्ही जातो आणि एखादी गोळी मेडिकलमधून आणतो,
जातो नाही मेडिकल, ते त्या गोळीचे बॉक्सेस घरात पडलेले असतात. कारण आमच्या बायकांचं सतत डोकं दुखत असतं, सतत अपचन होत असतं, सतत सारखं पित्त वाढत असतं, त्याच्या गोळ्याचे बॉक्सेस घरात पडलेले असतात. अगदी अपचन झालं असेल तर फक्त आलं घरात आहे, आल्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे, खिसायचा आहे, त्याच्यावर लिंबू पिळायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि लोणचं जसं खातो तसं चाटण करून खायचं. पोटात साफ आणि अपचनाचे त्रास गायब होतात. आणि हे करून बघा. मी बोलते म्हणून नाही, पण हे करून बघा. जरी मी आता बोललेलं लक्षात राहत नसेल तरी मराठी वैद्य आमचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर साहेबांचे माझे आमच्या दोघांचेही इलाज आहेत. किंवा इन्स्टा फेसबुक आज आपण सगळंच वापरतो. संजीवनी तोडकर सर्च करा, स्वागत तोडकर सर्च करा, तोडकर संजीवनी सर्च करा. आमच्या सेंटरचं नाव तोडकर संजीवनी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे उपाय मिळतील. शुगरचा जर त्रास असेल, शुगरचा त्रास बऱ्याच जणांना हल्ली जन्माला आल्यापासून, म्हणजे लहान बाळ जन्मलं की त्याची सुद्धा शुगर टेस्ट होते, माहिती आहे ना? लहान बाळाची पण शुगर टेस्ट होते. ते बाळाने काय खाऊन आलेलं असेल, एवढ्या लहान बाळाची शुगर सुद्धा हल्ली टेस्ट केली जाते, त्याला सुद्धा शुगर दाखवली जाते. शुगरचा त्रास हल्ली सगळ्यांना दाखवतात, शुगर बीपी सगळ्यांना आहे. शुगरचा त्रास असेल, टोमॅटो घरात आहे, 2 टोमॅटो दिसतात फक्त. सकाळी एक, संध्याकाळी एक. टोमॅटो घ्यायचा आहे, स्वच्छ धुवायचा आणि मधून कट करायचा. तव्यावरती थोडासा तेल वगैरे न टाकता थोडासा फक्त शेकायचा आहे. सकाळी एक, संध्याकाळी एक. शुगर लेवलला यायला चालू होते. हे करून बघा. बरेच उष्णतेचा त्रास बायकांना डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा बऱ्याच जणांना मूळव्याधाचा त्रास चालू होतो. उष्णतेचा त्रास बऱ्याच जणांना असतो. लहान मुलांपासून उष्णतेचा त्रास असतो. बेलाच्या पानाचा रस करून प्यायचा आहे. जर जाड असतील बायका तर त्यांनी काढा, बेलाच्या पानांचा काढा करून प्या. आणि जर त्या रेग्युलर असतील तर बेलाच्या पानांचा रस करून प्या. मूळव्याधाचा त्रास असेल तरी तो कमी येतो, कारण मूळव्याध म्हणजे उष्णतेमुळेच होत असतं. तर ते खरंच करून बघा. म्हणजे तुम्ही अगदी 1 दिवस जरी घेतलं ना तरी तुम्हाला रिलीफ वाटायला चालू होईल. एवढा त्याचा फरक असतो, एवढं ते खूप तुम्हाला आरामदायी आहे. हे करून बघा सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आमच्या महिलांना, आज आमच्या मुलींना गरजेचं आहे ते म्हणजे, आणि सगळ्यात त्रास देणारा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पिरियड्स. हल्ली पिरियड्स सगळ्यांना येतात, पण एकतर पिरियड्सच्या तक्रारी, पिरियड्स वेळेवर येत नाही, आले पण ब्लडिंगच जात नाही, आले की नाही हे समजत नाही. एकेकाला ब्लडिंग खूपच जात आहे अनावश्यक, म्हणजे ते ब्लडिंग एवढं जाते की मग वीकनेस यायला चालू होतो. पिरियड्समध्ये पोट साफ होत नाही किंवा पिरियड्समध्ये गाठी जातात, वॉशरूमला गेल्यावरतीच फक्त गाठी जातात, बाकी ब्लडिंग जात नाही, मग अंग सुचतं, त्रास होतो, अमुक तमुक बऱ्याचशा तक्रारी असतात. पिंपळाच्या पानांचा काढा करून पिणे सगळ्यावरचा सगळ्यात अगदी महत्वाचा उपाय आहे. पिंपळाची पानं माहिती आहेत ना सगळ्यांना? पिंपळाच्या पानांचा काढा फक्त करून प्या, पिरियडचे सगळे प्रॉब्लेम दूर होतात. अगदी बऱ्याच मुलींना प्रॉब्लेम होतो की पिरियड्स आल्यानंतर पोट दुखतं, पाय पोट सगळं दुखायला चालू होतं. पोट दुखत असेल तर अशा वेळेला घरात कोणतंही तेल असतं आपलं, अगदी कुठलंही तेल घ्या, तीळ तेल घेतलं तरी उत्तम. तीळ तेल पोटाला लावायचं आहे आणि गरम पाण्याच्या पिशवीने फक्त शेकायचं आहे. हे करून बघा. काही मुलींना ब्लडिंग होत नाही, ब्लडिंग जात नाही, अशा मुलींनी सुद्धा बरेच म्हणजे पिंपळाच्या पानांचा मी तुम्हाला काढा सांगितलेलाच आहे. जवसची चटणी, म्हणजे जेवणामध्ये जवस घ्या, तिळाची चटणी घ्या, जवस घ्या. बरेच फ्रुट्स आहेत, डाळिंब, खजूर, असे बरेच ड्रायफ्रुट्स आहेत. हे सगळं नेहमी तुमच्या खाण्यात असलं पाहिजे. ज्यांना जास्त ब्लडिंग जात आहे, दुर्वा माहिती आहेत ना, हराळी म्हणतात बऱ्याच ठिकाणी, दुर्वा घ्या. दुर्वाचा 1 चमचा रस काढायचा आहे आणि खडीसाखरेसोबत तो प्यायचा आहे. किंवा काव माहितीये, माती, काव तुपात थोडीशी भाजून सकाळी आणि संध्याकाळी थोडी थोडी खायची, ज्यांना जास्त ब्लडिंगचा त्रास होतो त्यांनी. आणि अगदी आपल्याकडे ओला नारळ असतो प्रत्येकाकडे. ओल्या नारळाचं जे दूध असतं 1 वाटी सकाळी आणि 1 वाटी घ्या फक्त तुम्ही ओल्या नारळाचं. म्हणजे 8 दिवस जरी केलं, 5 दिवस जरी केलं, जेव्हा तुमचे पिरियड चालू आहे, ओल्या नारळाचं दूध प्यायचं आहे फक्त. त्याने सुद्धा तुमचं अगदी, कारण खूप ब्लडिंग जाणं सुद्धा म्हणजे चुकीचं आहे, कारण अशुद्ध रक्त फक्त बाहेर पडत असतं. आणि अगदी ब्लडिंग जात असेल तर मग आतमध्ये अल्सर असण्याची सुद्धा शक्यता असते. आणि या दिवसामध्ये उष्णता खूप वाढलेली असते, तर अल्सरने सुद्धा ब्लडिंग जास्त होऊ शकतं. आणि जेव्हा ब्लडिंग जात नाही त्यावेळेला मग लोहाची कमतरता असते बॉडीमध्ये, किंवा शरीरात कोरडेपणा आलेला असतो. अशा वेळेला सुद्धा ब्लडिंग खूप कमी होणं, फ्लो होत नाही म्हणतात बऱ्याच. म्हणजे तुमच्या मुलींना सुद्धा या तक्रारी असतील. आणि हल्ली पिरियड्स कोणाच्याही वेळेवर येत नाही. आणि याचं कारण असं बदलती जीवनशैली. पूर्वी आम्ही भाकरी, शिळी भाकरी भाजी खात होतो सकाळी उठल्या उठल्या. आज काय खातो? 2 मिनिट में मॅगी.
2 मिनिटाची मॅगी खाऊन जीवनशैली जी बदलली आहे आपली. पूर्वी शिळी भाकरी आणि दूध खाल्लं जायचं, आज आहेत या गोष्टी. पूर्वी मुली, बायका सगळे म्हणजे अगदी लहान मुलींपासून डोक्यावर एक घागर, काखेत एक घागर, हातात एक कळशी, हे एवढं असं मैलं चालून बायका पाणी आणायच्या. आज होतात ह्या गोष्टी. आज आम्ही खूप सगळं म्हणजे हल्ली आम्ही चालून शाळेला अगदी 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर शाळा जरी असली तरी हल्ली आम्ही ऍक्टिवा, वेस्पा या गोष्टी वापरतो. आणि अगदी वय बसत नसेल तर सायकल. ठीक आहे, सायकल वापरणं खूप चांगली गोष्ट आहे, पण मला तर वाटतं सायकल सुद्धा हल्ली दिसत नाही. एक तर आई बाबा सोडायला जातात किंवा मुलींना गाडी घेऊन दिली जाते. तर या गोष्टींची खरंच त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि या सगळ्याचा अगदी पिरियड्स वेळेवर व्यवस्थित न येणे याचा दुष्परिणाम म्हणजे काय असतो, आता हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. हल्ली मुलं होतात, पटापट होतात असं ऐकलंय का तुम्ही? 4-4 वर्ष झाली, 5-5 वर्ष झाली लग्नाला तरी मुलं होत नाही. पिरियड्स वेळेवर येत नसतील तर मूल होण्याला खरंच त्रास होतो. आणि सगळ्यात मूल न होण्याचं कारण म्हटलं तर आपण आपलं स्वतःचं चक्र जे बदलून टाकलंय. म्हणजे हल्ली काय असतं की 26-27 पर्यंत आम्हाला डिग्र्या घ्यायच्या असतात, आम्हाला मोठं व्हायचं असतं, मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, पण त्याच्यासोबत या सगळ्या गोष्टींचा विचारही करावा. कारण निसर्गाने खूप गोष्टी पूर्वीपासून मांडून ठेवल्यात. आपले जे पूर्वज होते अगदी ग्रंथात सुद्धा बऱ्याच गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. पण आज आमची जी जीवनशैली बदलत चालली याच्यामध्ये 26-27 पर्यंत मुलं शिकत असतात, मुली मुलं दोघंही 27 पर्यंत त्या डिग्र्या घेण्यामध्ये व्यस्त असतात. आणि त्याच्यामध्ये एवढं शिकल्यानंतर लग्नाच्या आधी आई बाबांना कमवून तर द्यायला पाहिजे, मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, म्हणून 2 वर्ष जॉबमध्ये घालवतात, 28-29. त्याच्यानंतर मग लग्नाचा विचार करतात. आई बाबांच्या मर्जी नसेल तर मग सर्च करण्यात वर्ष घालवतात. ठरलेलं असेल तरी ते 30ला येतं. मग 30ला आल्यानंतर मुलगा सुद्धा 32-33 किंवा या घरातला असतो. पिरियड्स येण्याचं वय माहिती आहे ना? 13व्या वर्षापासून पिरियड्स मुलींना यायला चालू होतं. म्हणजे प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे, आता मी वेगळी सांगायची गरज नाही. अंड येतं, मग ते फुटतं, मग त्यातून अशुद्ध रक्त बाहेर येतं, या सगळ्या गोष्टी आपण शाळेत शिकलो. 13व्या वर्षापासून बीजाची निर्मिती व्हायला चालू झालेली असते. आणि 30ला जाऊन जर त्याला खत पाणी घालत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. एखाद्या रोपट्याला जर फुलवायचं असेल, एखाद्या बीजापासून रोप तयार करायचं असेल तर त्याला वेळेत खत पाणी घालावं लागतं, बरोबर ना? एक बी पेरलं, समजा एखादं बी पेरलं तर त्याला पाणी नाही घातलं तर ते कुजून जाणार आहे. मग त्याला वर्षभर आणि पाणी घालून काहीच फायदा नाही ना. ते वाढणार आहे का? नाही वाढणार. तसं 13व्या वर्षापासून तुमची बीज निर्मिती चालू होते. 13व्या वर्षापासून तुम्ही 8 ते 10 वर्ष तिथून पुढे ठीक आहे. पण जर त्याला तुम्ही योग्य ते खत पाणीच घालत नसाल, ज्या गोष्टींची गरज आहे ते वेळच्या वेळेला देत नसाल तर 30त जाऊन तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही काहीही फायदा नसतो. आणि 30त गेल्यानंतर सुद्धा लगेच नाही ना, मग 2 वर्ष फिरायचे असतात आम्हाला. लग्न झाल्या बाळाचं कोण सांभाळत असणार, म्हणून मग फिरायचं असतं नवरा बायकोला, काहीतरी घर घ्यायचं आहे, मुक्त बरीच स्वप्न असतात. आणि त्याच्यानंतर बाळासाठी प्रयत्न करतात. आणि त्याच्या आधी राहिलं तर गोळ्या खाऊन ते पाळायचा प्रयत्न करतात. आणि नंतर राहण्यासाठी गोळ्या खातात. मग त्यावेळेला काही ऑप्शन नसतो. अशा वेळेला डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही. मग टेस्ट ट्यूब बेबी, मग बरंच काही. मग काही वेळेस नवऱ्याचं सोडून बाहेरचं स्पर्म सुद्धा यूज करावं लागतं. या गोष्टी माहिती आहेत आपल्याला. त्यामुळे वेळच्या वेळेला करा ना सगळ्या गोष्टी. आज आपणही आपल्या मुलांना या गोष्टी खरंच सांगणं गरजेचं आहे की वेळच्या ज्या वेळा ठरलेल्या आहेत अगदी त्या ओलांडून कितीही जग बदलत असेल तर खूप बदलून चालत नसतं आपल्याला. कारण या मातृत्व जे स्वतःच्या पोटातून, स्वतःच्या उदरातून बाळाला जन्म देणं, हे मातृत्व याच्यासारखा दुसरा आनंद कुठलाही नसतो मला वाटतं. आणि हे आपल्याला समजतं कितीही जीवनशैली बदलत असेल, कितीही जग पुढे जात असेल तरी सुद्धा. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी मगाशी तुम्हाला अलंकार जे सांगितले, प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा तुम्ही सगळे अलंकार घालत असाल तेव्हा डिलिव्हरी हल्ली नॉर्मल कोणाची होत नाही, माहिती आहे ना. शक्यतो जास्त करून सिझरिंगच होतं. हल्ली नॉर्मल झाली का विचारायची पद्धतच बंद झाली. सिझर झालं हेच म्हणतात सुरुवातीला. त्यामुळे डिलिव्हरीच्या वेळेला सगळे अलंकार घालून असावे. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्वी आमची आई शिवबांसारखा मुलगा व्हावा म्हणायची. मुलगा असावा तर तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. आणि मुलगी व्हावी तर मग ती झाशीची राणी व्हावी किंवा अनेक ऐतिहासिक स्त्रियांची नावं घ्यायची. आणि आमची आजची आई काय म्हणते, माझी मुलगी माझा मुलगा शाहरुख खान सारखा व्हावा, आमिर खान सारखा व्हावा, सलमान खान सारखा व्हावा.
माझी मुलगी ऐश्वर्यासारखी व्हावी, माझी मुलं रील स्टार मधली फेमस व्हावी, जी आई रील्स करते ना माझी मुलं याच्यात फेमस व्हावी अशी आमची आई हल्लीची डिमांड करते. सगळंच बदलत चाललंय. आणि जे माझ्याकडे आमच्या सेंटरला बरेच पालक येत असतात, बरेच नवीन लग्न झालेले येत असतात, 30शीतले 32शीतले येत असतात, काही 40शीतले सुद्धा येत असतात की जे बाळाचा प्रयत्न करून करून थकलेले असतात आणि मग जेव्हा सेंटरला येतात खरंच या अशांसाठी खूप वाईट वाटतं. त्यामुळे म्हणजे याला काहीच ऑप्शन नसतो. मग काहीतरी प्रयत्न करून राहतं पण ते बाळ सुद्धा सक्षम असणं गरजेचं असतं. प्रोसेस सगळ्या तुम्हाला माहिती आहे आणि हे माहीत असून सुद्धा आपण आपल्या डोळ्यांवरती पट्टी बांधून ठेवतो. या गोष्टीचं वाईट वाटतं. खरंच हल्ली एवढं सगळं बदलत चाललंय ना, याच्यामध्ये आईला खरंच विनंती करते की मातृत्वाचं सुख गमावून घेऊ नका. तुमचं जरी झालं असेल तुमच्या मुलांसाठी हे आहे. आणि याच्यासाठी पूर्वी माहिती ना, जरी लेबर पेन झाले तर एक फुलाचा वास घेतला जायचा म्हणजे ते डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी. बरंच काही होतं किंवा डिलिव्हरी राहण्यासाठी सुद्धा काही वनस्पती होत्या. राहिल्यानंतर 3 महिने बाकीची गोळ्या औषधं काहीच नव्हती त्यात. राहिल्यानंतर एक पहिले 3 महिने एक वनस्पती वापरली जायची, त्याच्यानंतरचे 3 महिने एक वनस्पती वापरली जायची किंवा घरात काही ज्या कडधान्य बरंच काही काही असतं ते खाल्लं जायचं. या सगळ्यांनंतर मग डिलिव्हरी आणि डिलिव्हरीची वेळ यायची. त्यावेळेला नॉर्मल होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं फूल होतं, ते फक्त डिलिव्हरीची वेळ येईपर्यंत ते वास घेत राहिलं जायचं. लेबर पेन चालू झालं की त्या फुलाचा वास द्यायचे. पूर्वी घरात सुई वगैरे सगळं घरात होतं, वैद्य घरात सगळं घरात होतं. त्यावेळेला या सगळ्या प्रोसेस होत्या. आज आम्ही फाडून घेतल्याशिवाय बाळाला जन्म देत नाही. तर या पद्धती बंद व्हाव्या आणि या सगळ्याचा विचार करून आम्ही याच वनस्पतींपासून काही काढे तयार केले. म्हणजे आणि याची R&D बाकीचे लोक R&D करत असतील, आम्ही याच्यावरती तपश्चर्या करत असतो. कारण या सगळ्यामध्ये काय त्रास होतो हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. 7 लाखांहून अधिक पेशंट आमच्या इथून बरे होऊन म्हणजे आले किती असतील बघा. 7 लाखांहून अधिक पेशंट बरे होऊन गेलेत. याच्यामध्ये सगळ्यात जास्त वर्ग हा महिलांचा असतो. मासिक पाळी, गर्भाशयाच्या तक्रारी, बाळ होत नाही, जरी राहिलं तरी ते टिकत नाही, बरेच गर्भ टिकत नाही, बरेच प्रॉब्लेम्स असतात. तर या सगळ्याचा विचार करून आम्ही या सगळ्याचे काही काढे तयार केलेले आहेत, काही टॅबलेट फॉर्म्स मध्ये आहे. अगदी तुम्हाला वाटत असेल खूप महाग आहे किंवा मी काहीतरी विकायला आले, तर तुमच्या माहितीसाठी सांगते की आम्हाला काही विकायची गरज नाही आहे. म्हणजे जो पैसा लागतो ती सगळी आमची मुलं कमवतात. हॉटेल्स आहेत आणि त्यांचे व्यवसाय चालू असतात. फक्त आम्हाला सेवा द्यायची असते. ज्या गोष्टीमध्ये लाखाचा खर्च घालून आपण म्हणजे पूर्वी म्हणायची माहिती ना, आरोग्यम धनसंपदा. पूर्वी आरोग्याला धनसंपदा मानली जायची. आज धनसंपदा कमवण्याच्या नादामध्ये आणि आमचं आरोग्य कट्ट्यावर बसवलंय. तर हे होऊ नये. कारण इकडे महिन्याला 20,000 30,000 कमवायचे आणि 2-3 महिन्याने लाख रुपये घालून एखादं ऑपरेशन करायचं आणि ते ऑपरेशन करून पण सक्सेस होईल याची गॅरंटी नसते. तर ही वेळ कोणावर येऊ नये. तोच पैसा तुम्ही पैसा कमवा पण तो तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा. आणि याच्यासाठी अगदी कुठलाही आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षणाला सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे, सगळ्यात जास्त मानलं जातं. नाडी परीक्षण केल्यानंतर कुठलाही रिपोर्ट्स बघायची गरज नसते. माहितीये तुम्हाला, नाडी परीक्षणमध्ये तुम्हाला काय आजार आहे नाहीये, होता नव्हता सगळ्या गोष्टी नाडी परीक्षणवर करतात. म्हणजे त्यातला तो तज्ञ असावा लागतो नाडी परीक्षण. आणि आम्ही कुठलेही रिपोर्ट्स बघत नाही. आम्हाला नाडी परीक्षण आमच्या इथे नाडी परीक्षण आम्ही अगदी फी मध्ये म्हणजे 5,000 ते 10,000 पर्यंत नाडी परीक्षणचा खर्च असतो. 5,000च्या आत तुम्ही आमच्या इथे आल्यानंतर बरं होता. कारण कमवणे हा हेतू नाही. आणि 5,000 नाडी परीक्षणचा तर पैसे आम्ही घेत नाही, पण जे काही तुम्हाला सपोर्टिव्हला मेडिसिन लागतात किंवा ज्या थेरपी द्याव्या लागतात ऍटलिस्ट त्या घ्याव्याच लागतात प्रत्येकाला. कारण त्यातून जरी कमवायचं नसेल तरी आमच्या इथे आमचा एवढा स्टाफ काम करत असतो. किंवा ते औषधं बनवण्यासाठी एवढ्या जंगलामध्ये जाऊन काही वनस्पती असतात ज्या खूप दुर्मिळ असतात किंवा काही बऱ्याच ठिकाणावरून त्या आणाव्या लागतात. तर त्याच्यासाठी त्या गोष्टीचा खर्च हा येतो. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही बरे होताय. कुठलाही अगदी तुम्ही एखादा माणूस चालत अगदी म्हणजे 10-10 वर्ष जरी चालत नसेल, जरी तो वाकून आला असेल, व्हीलचेअरवरून आला असेल, पकडून उचलून आणला असेल, तरी तो 10 ते 15 मिनिटांमध्ये पळू शकतो. एवढी ताकद असते आपल्या आयुर्वेदामध्ये. आणि ते खूप पूर्वीच्या मसाज पद्धती आहेत, वेगवेगळ्या थेरपी दिल्या जातात. तर या इथे आल्यानंतर किंवा माणसं चॅनेल आहे त्याच्यावर तुम्ही रिअल पेशंटचे वाईट बघू शकता. अगदी 10-15 वर्ष न चालणारा 15 मिनिटांमध्ये पळू शकतो. तुम्हाला न पटणारी गोष्ट असते पण रिअल व्हिडिओ तुम्ही काढून पाहू शकता. त्यामुळे कुठलंही ऑपरेशन किंवा कुठल्याही गोष्टी करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नये. किंवा मूल होण्यासाठी
अगदी खूप पैसे घालतात. तर या कुठल्याही गोष्टी न करता आपल्याला पिरियड्सच्या जरी तक्रारी असतील घरच्या घरी उपाय करा. माझा नंबर मगाशी ते दादाने तुम्हाला नंबर दिलेला आहे. आता कार्ड पण देतील आणि प्रत्येकाने तो कार्ड घ्या. ते कार्ड सेंटरला व्हिजिट करा न करा पण कॉल करून घरगुती उपाय विचारले जाऊ शकतात आणि कुठल्याही उपायाला पैसे घेतले जात नाहीत. मी तुम्हाला आत्ता सांगते. नाहीतर कॉल केला की चार्जेस घेतील का असं वाटेल तुम्हाला. कुठलाही म्हणजे तुम्ही अगदी कुठलाही उपाय विचारा. नाही, निसर्गामध्ये छोट्यापासून ते मोठ्या उपायांपर्यंत कुठल्याही उपायाला अगदी म्हणजे कुठल्याही कॅन्सर पर्यंत सुद्धा आयुर्वेदामध्ये निसर्गामध्ये ते बरं करण्याची ताकद असते. पण तो उपाय आपण करावा लागतो. आपल्याला ते माहिती पण तेवढं असावं लागतं. कुठलाही उपाय तुम्ही विचारा, फ्री ऑफ कॉस्ट सांगतील. तुम्ही कधीही सेंटरला एक व्हिजिट करा फक्त नाडी परीक्षण करण्यासाठी, औषध उपचार घेण्यासाठी नाही. फक्त स्वतः व्यवस्थित आहोत नाही. कारण बऱ्याच आपल्याला एक गाठ जरी आली तरी ती कॅन्सरची आहे म्हणून आपण घाबरून बसतो आणि वेगळं दुखणं आणि घेतो आणि बऱ्याचदा त्या गाठी कॅन्सरच्या आहेत म्हणून काढल्याही जातात. तर ते कॅन्सर असतो नसतो खरोखर काय आहे हे आपल्याला माहित नसतं. एकदा या फक्त नाडी परीक्षण करण्यासाठी. या नाडी परीक्षण हे फ्रीमध्ये होतं. फक्त स्वतःचं बॉडी परीक्षण, शरीराची तपासणी फक्त करून घ्या आणि कुठल्याही बाकी कॅन्सर आहे, किडनी फेल आहे, मला तापच येतोय, मग असंच असेल तसंच असेल, कुठल्याही या भानगडीत पडू नका. शरीराला जर निरोगी ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या डोक्यातून आजार काढणं गरजेचं आहे. नाहीतर किती तुम्हाला मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये नेलं, कितीही लाखाचे करोडोचे ऑपरेशन जरी केले आणि तुमच्या डोक्यातून जर आजार निघाला नसेल तर तुम्ही कधीच पुन्हा कुठल्याही डॉक्टरकडून तुम्ही बरे होऊ शकता. बरे होऊ शकत नाही. त्यात चूक डॉक्टर्सची नसते, मानसिकता गरजेची असते. मला काहीच झालेलं नाहीये म्हणायचं आणि बिंदास व्हायचं असतं आणि हे तुम्ही करू शकता. मला वाटतं तुम्हाला कुठलीही तक्रार असते. पूर्वीचे म्हणजे बायका जर टेन्शन घेत असतील तर सांगते, पूर्वी निळू फुले होते, आज निळू फुले नाहीयेत बरं का. नाही तुम्ही बाहेर कशी जाऊ, बाई वाड्यावर या. आज मुली वाड्यावर जात नाही, आज मुली मुलांना वाड्यावर बोलवतात. एवढी परिस्थिती बदललेली आहे. मग बाकीचं टेन्शन कशाला घेता तुम्ही. आजाराच्या बाबतीत जरी कुठली एवढी जीवनशैली जर बदलत असेल तर आजारांच्या बाबतीत पण व्हा ना. आम्हाला फक्त कौतुक पाहिजे असतं आजारांच्या बाबतीत. बाकीमध्ये आम्ही सगळे मॉडर्न, अगदी मॉडर्न युगात राहतो, मॉडर्न आहोत आम्ही. पण आजारांच्या बाबतीत जरासा ताप आला की झोपून राहायचं, माईने जेवण आणून द्यायचं, बाबांनी कौतुक करायचं, शेजापाजाऱ्यांनी बिस्किट पुढे घेऊन बघायला यायचं. कशाला पाहिजे एवढे कौतुक. आणि ते बिस्किट पुढे घेऊन येणाऱ्यांपासून सावध राहायचं बरं का. येतात एक 10 रुपयाचा बिस्किट पुढा घेऊन आणि फुक्कटची भीती घालून जातात. अगदी म्हणजे काही जरी असलं, साधं तुम्हाला ताप आलाय, खोकला येतोय, खोकला कोरोनाच्या काळात जर त्यांना घेतलं असतं ना, मला तर वाटतं तुम्हाला ते हॉस्पिटल तर मिळतच नव्हते पण घरात सुद्धा कोणी थांबून दिलं नसतं. येतात बघायला पण उगाच भीती घालून जातात. दात दुखतोय, तोंड दुखतोय जरी म्हटलं, बघा बाई तपासण्या करून घे, अमुक अमुक बाईला असं अंगावर काढलं कॅन्सर होता, झालं. मग नवऱ्याच्या डोक्याला ताप अजून. त्यामुळे स्वतःचं आरोग्य कसं जपावं हे तुमच्यावर असतं. कृपा करून ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा. आणि अगदी मी हात जोडून तळमळीची माझी विनंती आहे की महिलांनी स्वतःचं आरोग्य खरंच जपा. कारण आमच्याकडे जे पेशंट येतात सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सरमध्ये प्रमाण लेडीजचं असतं. ब्रेस्ट कॅन्सर आहे, योनी मार्गामध्ये कॅन्सर आहे, अगदी डिलिव्हरी नंतर शीच्या जागेला सुद्धा कॅन्सर होतो आणि अशा जागेचे कॅन्सर लवकर बरे होत नाही. मग याला काहीच अर्थ नाही. लहान बाळाला जन्म द्यायचा आणि एक 6 महिन्या वर्षभरामध्ये काहीच अर्थ नसतो. त्यामुळे खरंच लहान लहान मुलींना सुद्धा हल्ली कॅन्सर, योनी मार्गाचे कॅन्सर झालेले आहेत आणि याचे डाटाच आमच्याकडे आहेत आणि हे आलेत म्हणून आम्ही हे बाकी बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते. आज मी प्रेग्नेंट आहे, मला 6वा महिना चालू आहे. मी कोल्हापूरवरून पुण्यात आले, पुण्यातून सकाळी 6 वाजता उठून इथं आले आणि डिलिव्हरीच्या वेळामध्ये तुमच्यासाठी सांगते, पहिला महिना झाला की आम्हाला उलट्या चालू होतात सुरुवातीला. मग वाकायचं नाही, मग इथंच बस तिथंच बस. आणि आमची आई खूप कौतुक करते, जेव्हा सासूकडे असतो 4 महिने तेव्हा बऱ्यापैकी बिचारी झाडू तरी मारायला लावते वाकून. आईकडे गेल्यानंतर तेही बंद होतं. डोहाळे लागले, मला अजून डोहाळे काय असतात माहित नाहीये, म्हणजे अजून जेवण जात नाही त्याच्यामध्ये डोहाळे लागतात. मग हे आणून द्यायचं, त्याने ते आणून द्यायचं, कौतुक असतं सगळं. वाकून चालत नाही, पटकन बसून चालत नाही, पळून चालत नाही. मी किती
कोल्हापूरवरून पुण्यात 5 तासाचा प्रवास करून आले आणि आज पुण्यातून इकडे परत 4 तासाचा प्रवास. आता परत मी 4 तास प्रवास करून जाणार आणि संध्याकाळी तिथून मी मुंबईला जाणार. 2 दिवस तिथे थांबणार, तिथून मी परत डायरेक्ट कोल्हापूरला जाणार. 6 महिन्याची मी प्रेग्नेंट आहे. त्याला कौतुक म्हणजे मलाही आलं असं कौतुक करता, खूप करता आलं असतं. 6 महिने म्हणजे एवढे 6 महिने झाले, खूप करता आलं असतं. पण मला माहिती आहे की आपण जेव्हा दुसऱ्याला काहीतरी सांगण्यात येत असतो तेव्हा तो असतो आपल्याला देण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतात सोबत. कुठलाही त्रास नाही अजूनपर्यंत. माझी पहिली डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल झाली होती आणि आता मी जे तुम्हाला वनस्पतींचं सांगितलं, पहिल्या डिलिव्हरी मी त्या वनस्पती घेतल्या होत्या आणि आताच्या डिलिव्हरीमध्ये त्याचं आम्ही R&D करून त्याचं औषध फॉर्ममध्ये जे तयार केले, कारण प्रत्येकाला त्या वनस्पती माहीत नसतात, घेता येत नाहीत किंवा त्याच्या मात्रा समजत नाहीत, तर त्याची टेस्ट आम्ही स्वतः चालू केली. दुसऱ्यावर करण्यापेक्षा ती स्वतःपासून सुरुवात असावी आणि याच्यामध्ये काळजी ही घेतलीच पाहिजे. पिरियड्समध्ये महिलांनी बऱ्यापैकी आराम करावा. मी एकाही पिरियड्सच्या वेळेला घरी नसते आणि त्याला ऑप्शनच नसतो. असं नाही की मला घरी बसून काही मिळणार नाहीये. मग साहेबांनी कमवलं तरी सगळं मिळू शकतं, मुलं कमवलं सगळं आहे, पण माझ्या महिलांच्या ज्या तक्रारी आहेत त्या त्यांना सांगणं खूप गरजेचं असतं. आणि हे सगळं करत असताना स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि माझी टीम आहे, देव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे मी खरंच मनापासून सांगते, खूप कळकळीची विनंती आहे की स्वतःचं आरोग्य जपा आणि आपल्या लहान मुलांपासून जे मोठ्यांपर्यंत जे त्रास होत असतात, म्हणजे अगदी बायकांना सुद्धा मोनोपॉजच्या वेळेला भीती वाटत राहते, अनामिक भीती वाटते. अनामिक भीती जर होत असेल, बऱ्यापैकी मुली चंचल होतात, म्हणजे कुणाचं कोण मेलेलं असतं आणि इकडे आम्हाला भीती वाटते. अशा वेळेला गाजर माहिती घरात आहे, गाजराचा रस एक फुलपात्र भरून घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध मिक्स करायचा आणि तो प्यायचा अनामिक भीतीच्या वेळी. अगदी छोटे छोटे उपाय आहेत. कुठलाही उपाय तुम्ही आमच्या YouTube चॅनेलवरती सर्च करा किंवा मला कॉल करून विचारा, त्याचे कुठलेही चार्जेस घेतले जाणार नाही आहेत. मी मगाशीही सांगितलं, तुमचं फक्त आरोग्य जपणं गरजेचं आहे. आणि पिरियड्समध्ये यूज करत असताना पॅड जे आपण यूज करतो, बऱ्याच चांगल्या ब्रँडेड आपण पॅड यूज करतो, पण त्याच्यासाठी यूज करत असताना ॲलोवेरा बेस पॅड फक्त यूज करणं खूप गरजेचं. कारण पिरियड्समध्ये तर त्या 5 दिवशी उष्णता खूप वाढलेली असते, माहिती आपल्याला, स्वतःलाही जाणवत असतं. अगदी पुरळ येणे, ती जागा लाल होणे, खूप इचिंग होणे, खूप त्रास होत असतो. आणि या उष्णतेच्या वेळेला जेव्हा आपण पॅड यूज करतो, ब्लड शोषून घेतलं जातं, पण त्या ब्लडमध्ये जी उष्णता असते ती पुन्हा गर्भाशयापर्यंत जात असते आणि त्यावेळेला गर्भाशयाचं तोंड पिशवी ओपन असते, माहितीये, तर ती उष्णता अगदी लागून खूप हीट जाणं पण नुकसान घातक असतं. आणि त्यावेळेला मग ते नंतर मूल न होणे, रक्ताच्या गाठी जाणे, नंतर पिशवी काढणे, बऱ्याच तक्रारी जाणवतात. अशा वेळेला ॲलोवेराचं काम काय असतं, ॲलोवेरा हे थंड आहे, ॲलोवेराचं पॅड शक्यतो यूज करावं. आम्ही आज घेऊन आलेलो आहोत, अगदी थोडंसं आहे, त्यांनी काहीतरी ऑफर्स दिल्या असतील, तुम्ही यूज करून बघा. मी म्हणत नाही माझं यूज करा, पण ते यूज केल्यानंतर काय होतं याचा फरक तुम्हाला कळणं गरजेचं आहे. कारण ॲलोवेरा हे उष्णता शोषून घेत असतं आणि ब्लड शोषून घेण्यापेक्षा उष्णता शोषून घेणे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याने पुढे त्रास होणार नाही आणि ते कॅन्सरपर्यंत जाणार नाही याच्यासाठी. आणि कॅन्सरची जर भीती असेल तर छोटासा घरगुती उपाय सांगते. हळद घरी आहे, शक्यतो नैसर्गिक हळद बघा. हळदीचा एक छोटासा, म्हणजे अगदी हरभऱ्याच्या डाळी एवढी गोळी करायची, म्हणजे हळद घ्या, त्याच्यात 1 थेंब पाणी सोडा, छोटीशी बोटाने गोळी करा आणि फक्त एक सकाळी गोळी खायची, कोमट पाण्यासोबत ती गिळून टाकायची. कॅन्सरची भीती वाटत असेल, कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी. आणि किडनी फेल्युअर सुद्धा खूप वाढले, तर जाता 1-2 उपाय फक्त सांगते. किडनीसाठी, किडनी फेल्युअर असाल किंवा युरिनला व्यवस्थित होत नसेल, युरिनला जळजळ होत असेल, तर त्यावेळेला कोथिंबीर घरी आहे, कोथिंबीरीच्या पाण्याचा काढा, कोथिंबीरीचा मिक्सरला लावा. तुम्ही काही वाटा म्हणलं तर ते करणार नाही, कोथिंबीरीचा काढा करून प्या किंवा कोथिंबीरीचा रस करून प्या, युरिनचे त्रास दूर होतील. आणि किडनीसाठी असेल तर घरी कांदा आहे, 1 कांदा घ्यायचा आहे, तो मधून कट करायचा आणि अगदी 3 ग्लास पाण्यामध्ये तो टाकायचा आहे, कडक उकळवायचा आहे त्याला आणि त्याचा 1-1.5 ग्लास करायचा आणि ते पाणी सकाळी उठल्या अनाशापोटी प्यायचं आहे. कांदा असल्यामुळे अनाशापोटी त्याचा रिझल्ट चांगला मिळतो आणि हे फक्त करून पहा. 7 दिवस केलं तर 6 महिने पुढचे त्रास नाही आणि 14 दिवस केलं तर वर्षभर किडनीची कुठली तक्रार जाणवणार नाही. अवघड आहे, पण किडनी फेल झाल्यावर अवघड होईल ना. छोटे छोटे उपाय आहेत, करून बघा. आणि महिलांना गरजेचं असतं ते केसांसाठी.
अगदी केस सिल्की पाहिजे, छान पाहिजे, लांब सडक पाहिजे असं असेल तर संत्रीची साल असते, संत्री खाऊन टाका. संत्रीची जी राहिलेली फक्त साल आहे ती गॅसवर ठेवायचं, पाणी घालायचं, तिला उकळवायची आणि त्याच्यानंतर ती थोडीशी मिक्सरला लावा तुम्ही. राहू दे, गॅसचं नकोच, मिक्सरला लावा. मिक्सरला लावून त्याचा तो लगदा तयार होतो, म्हणजे पेस्ट तयार होते. पेस्ट झालेली फक्त झाकून ठेवा. रात्री करायचं, रात्री झाकून ठेवायचं, सकाळी उठल्यानंतर डोक्याला लावायचं. 10 मिनिटं फक्त डोक्याला लावून ठेवा, नंतर धुवून टाका. शॅम्पू, कंडिशनर, कुठल्याही गोष्टीचं काहीही कुठलंही वापरायची गरज नाहीये. खूप सोपं आहे. म्हणजे अगदी सिल्की केस पाहिजेत, लांब सडक पाहिजे, छान पाहिजे तर हा उपाय करा. सोपा उपाय आहे, मला वाटतं करायला हरकत नाही. चेहऱ्यावर जर पिंपल्स येत असतील तर उंबर आहे, उंबर कट करायचं, उंबर तोडा. त्याच्या आतमधला जो गर आहे तो फक्त गर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडासा सोडा मिक्स करा आणि लिंबू पिळायचा. ते स्मॅश करून चेहऱ्याला लावायचं 10 मिनिटं. किंवा चेहरा काळवंडला असेल, डाग पडले, टॅन झालाय, काळा दिसतोय, ब्लीच, फेशियल या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. याच्यापेक्षाही पुढे जाऊन नॅचरली घरच्या घरी करायचं असेल, केळीची साल. केळीची साल म्हणजे केळ खातो आपण ती केळा, आतलं केळ खाऊन टाका. त्याचं साल जी आहे ती मिक्सरमध्ये घ्या. थोडीशी तुरटीची पावडर जरी घेतली तरी चालेल. एक चिमटभर तुरटीची पावडर, त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचा आणि थोडासा खाण्याचा सोडा मिक्स करा. ते सगळं मिक्सरला बारीक करा आणि चेहऱ्याला लावा. आधीचा फोटो काढून ठेवा चेहऱ्याचा आणि लावल्यानंतर 10 मिनिटानंतर स्वच्छ करा, धुवा आणि मग फोटो काढा. हवा तर माझा नंबर घेतला असेल तर मला सेंड करा. परत पडला नाही पडला तुम्हाला समजेल. खूप छान, म्हणजे ब्लीच, फेशियल काहीही करायची गरज नाही, इतका सुंदर चेहरा होऊन जाईल तुमचा. आणि मी ते सांगितलं, हसल्यानंतर आपण ऑलरेडी सुंदर दिसतो. त्यामुळे खूप छोटे छोटे आणि साधे सोपे घरगुती उपाय आहेत, ते करा. जर कोणाला पॅड पाहायचे असतील, वेरा टच आमच्या पॅडचं नाव आहे. अगदी नॅचरली विचार करून ते तयार केलं आहे. पाहायचं असेल, आज काहीतरी कमी याच्यामध्ये आहे, तुम्ही एकदा बघू शकता, फक्त बघितलं तरी चालेल. जर इथे कुणाला मिळत नसेल, इथे घ्यायचं असेल तरी आमच्या नंबरला कॉल करा, ते अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करू. पण वापरायचं असेल तर ॲलोवेरा बेसच वापरा. एकदा हवं तर वापरून पहा आणि मग त्याच्यावरती तुम्हाला ठरवा. कारण ॲलोवेरा महत्वाचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तुमचं आरोग्य जपा, आरोग्य सुधारा, मी विनंती करते. आणि थँक्यू सो मच, खूप वेळ मला झेललं. थँक्यू.